कृष्ण महाविद्यालयाच्या वनस्पती उद्यानामध्ये सर्वांचे स्वागत आहे. महाविद्यालयाच्या उद्यानामध्ये ज्या वनस्पतीची लागवड करण्यात आली आहे, त्या सर्व वनस्पतीची ओळख आपणास करून देत आहे. वनस्पतीची निवड करत असताना वर्गीकरण, उपयोग असा कुठलाही क्रम घेतलेला नाही. उद्यानातील लागवडीची जागा लक्षात घेऊन या वनस्पतीची ओळख करून घेत आहोत. त्यामध्ये सुरुवातीस महाविद्यालयाच्या गेट समोरील 2 वृक्ष अल्मेंडा ट्री, मादागास्कर आल्मंड ट्री, मूळ मादागास्कर असल्यामुळे मादागास्कर आल्मंड ट्री असं त्याचं नाव आहे. त्या नावाने ओळखले जाणारे 2 मध्यम आकाराचे वृक्ष आपणास पाहावयास मिळतात. टर्मिनालिया मेंटेनी, फॅमिली कॉम्रिटेसी असे शास्त्रीय नाव असणारे देशी बदाम या वृक्षाच्या कुळातील हे विदेशी पानझडी वृक्ष आहेत, जी 30 ते 60 फूट उंच वाढतात. साल फिकट राखाडी, गुळगुळीत आणि थोडीशी ठिपकेदार असते. जलद गतीने वाढणारे व लागवड करण्यास सोपे असणारे वृक्ष आहेत. शोभेचे वृक्ष, सावली देणारे वृक्ष म्हणून रस्त्याच्या कडेने या वृक्षाची लागवड करण्यात आलेली आपणास पाहावयास मिळते. अनेक शहराच्या दुभाजकावर या वृक्षाची लागवड केलेली आपणास पाहावयास मिळते. वैशिष्ट्यपूर्ण व ठळक दिसणाऱ्या फांद्या यामुळे हे वृक्ष लक्ष वेधून घेतात. झाड सरळ वर वाढते आणि छत्रीसारख्या दिसणाऱ्या फांद्यांचे वेगवेगळे थर तयार होतात. प्रत्येक थरात फांद्या जमिनीला जवळपास समांतर वाढतात व छत्रीसारखा रुंद पर्णमुकुट तयार करतात. सर्व फांद्या एकोप्याने वाढतात व रक्तवाहिन्यांच्या जाळीसारख्या दिसतात. पाने लहान, गुळगुळीत, चमकदार हिरव्या रंगाची असतात. पानाची टोके विस्तृतपणे गोलाकार असतात. फुले मार्च ते जून महिन्यादरम्यान बहरतात. फुले लहान, हिरवट आणि लांबट उभ्या टोकामध्ये असतात. फळे लहान अंडाकृती असतात आणि त्यांना स्पष्ट पंख नसतात. जसे देशी बदामाला टोकदार पंख असतात त्याप्रमाणे. गेटच्या मधल्या बाजूस सिल्वर ओक या नावाने ओळखले जाणारे ग्रेव्हिडिया रोबस्टा, फॅमिली प्रोटिएसी यांचे काही वृक्ष आढळतात. हे वृक्ष महाविद्यालयाच्या आतील बाजूस देखील लावण्यात आलेले आहेत. मूळ ऑस्ट्रेलियामधील उपोष्ण कटिबंधीय किंवा कोरडे वर्षावन प्रदेशात वाढणारी ही झाड आहेत, म्हणून त्यांना ऑस्ट्रेलियन सिल्वर ओक असेही नाव आहे. सामान्य नावामध्ये ओक हे नाव असून खऱ्या ओक वृक्षाशी काही संबंध नाही. मूळ ओक वृक्ष हा थंड हवामानात वाढतो, पण ग्रॅव्हिलिया रोबस्टा उष्ण प्रदेशात वाढत असून पानांच्या स्वरूपातील साधर्म्यामुळे ओक वृक्ष असे त्याला नाव आहे. तसेच पानाच्या रंगामुळे जसे की वनस्पतीची पाने खालील बाजूने चांदीसारखी चमकणारे दिसतात, म्हणून त्याला सिल्वर ओक असे इंग्रजी नाव दिले आहे. तेच नाव मराठीत थेट वापरले जाते. हे देखील जलद वाढणारे सुंदर सदाहरित वृक्ष आहे. पिरॅमिडच्या आकारात वाढणारे जवळपास 100 ते 150 फूट उंच वाढणारे हे झाड आहे, परंतु भारतात याची उंची मध्यम आकाराची असते. झाडाचे खोड टणक आहे. वृक्षाची पानगळ खूप प्रमाणात होते, त्यामुळे कचऱ्याची समस्या उद्भवते. पाने एका आड एक 15 ते 30 सेंटीमीटर लांब, काहीशी खंडित व पिसासारखी दिसणारी असतात. पानाचा आकार फर्न किंवा ज्याला आपण नेचे म्हणतो त्यासारखा आकर्षक आहे. तसेच फुलांचा चमकदार नारंगी रंग यामुळे शोभेचे झाड म्हणून याची लागवड करण्यात येते. काही ठिकाणी लाकडासाठी तसेच जमिनीची धूप थांबवण्यासाठी विंड ब्रेकर म्हणूनही या झाडाची लागवड होते. बागेत किंवा रस्त्याच्या दुतर्फा लावतात. तसेच सावलीसाठी चहा, कॉफीच्या मळामध्येही या वृक्षाची लागवड होते. सालीपासून पिवळा डिंक मिळतो व त्यात टॅनिन असते. पानांचे खतही करतात. लाकूड तांबूस, भुरे, कठीण, हलके, लवचिक व टिकाऊ असते. त्यापासून अनेक सजावटीचे सामान, कपाटे, प्लायवूड, खेळणी इत्यादी वस्तू बनवतात. खोडाच्या जुन्या भागावर
वाढलेल्या पर्णहीन फांद्यावर नारंगी फुले एकाकी किंवा पुष्कळ मंजिऱ्यामध्ये मार्च ते मे महिन्यादरम्यान येतात. फुलांच्या अगदी आधी त्यांची बरीच पाने गळून पडतात. फुले एका बाजूनी ब्रश सारख्या गटामध्ये मांडलेली असतात. फळे तिरपे व चिवट असून त्यात एक किंवा दोन बिया असतात. नवीन लागवड बियापासून सहज होते व वृक्षाची वाढ जलद होते. वृक्ष जोराच्या वाऱ्यास टिकत नाही, परंतु दैवत किंवा पाण्याच्या दुर्भिक्षाला टिकून राहते.